मैदानाच्या आतमध्ये आघाडीची सलामीची जोडी येताना पाहायला मिळते. एका बाजूला पण सूरज करकरीला पाहू शकता. महाड तालुक्यातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याला साथ देत असल्याचा आयकॉन तुम्ही पाहू शकता. निखिल जाधव नॉस्ट्राईक एंडला पाहायला मिळतो आणि गुलंजी ट्रॅक बरं वलवली एक्सप्रेस रतनदीप चौधरीचा पहिलाच बॉल वेगाने बीट केला. नेहमी वेगानं गोलंदाजी केली जाते आणि वेगवान गोलंदाज वलवली एक्सप्रेस या नावानं ओळखलं जातं. एक यंग डायनामिक खेळाडू आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडल्या आणि नेहमीच रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये सातत्याने या खेळाडूला मागणी पाहायला मिळत असते. प्रचंड मागणी असते आयकॉन म्हणून आणि वेगानं गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा रत्नदीप पहिला बॉल निर्धाव पाहायला मिळाला. सूरज करकरी मागील सामन्यामध्ये देखील विस्फोटक त्याचा खेळ पाहायला मिळाला. तो सध्या सलामीला आला. यावेळचा बॉल लॉंग ऑनच्या एरियामध्ये फटका खेळला. एका टप्प्यानं चेंडू अडवला गेला. अमित नाईक तिथे पाहायला मिळतात. सिंगल्सनं अकाउंट ओपन केलं. दोन्ही संघासाठी महत्त्वाचा हा सामना. इथून जो संघ जिंकेल तो सुपर 16 मध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे फार महत्त्वाची मॅच आहे. लक्ष असेल ते आता दोन्ही आयकॉनकडे, कारण दोन्ही आयकॉन तेवढे दिग्गज आहेत. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझीला तुम्ही पाहणार आहात आणि सध्या ऑन द स्ट्राईक तुम्ही निखिल जाधवला पाहता. फार मोठं नाव आहे रबर बॉलच्या टेनिस क्रिकेटच्या दहशत, ज्यानं मागील काही आठवड्यामध्ये चांगली बॅटिंग देखील केल्या. यावेळचा बॉल त्याच्या समोर आउट ऑफ द रीच टाकलाय. अलॉंग द बॉडी पाहायला मिळतो, आउट ऑफ द रीच पाहायला मिळतो आणि त्याचवेळी एक्स्ट्रा आणखीन एक धाव जोडली जाणार आहे. पुरेपूर खांद्याचा चांगला वापर केला जातो. लाईन थोडीशी भरकटल्या दिशाने गोलंदाजी पाहायला मिळाली आणि एक्स्ट्राची आणखीन एक धाव जोडली जाते. 2 धाबा धावपड्या लागले गेल्यात. निखिल जाधव सध्या ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतो. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे निखिल जाधवच्या बॅटमधून षटकार. रतनदीपच्या विरुद्ध अगदी मोठा फटका पाहायला मिळाला मान्सून ब्लास्ट मध्ये, ज्यानं शतकीय खेळी केल्या. असा निखिल जाधव तुम्हाला सध्या स्ट्राईकला पाहायला मिळतो. 100 धाबा या हंगामामध्ये ज्यानं कुठल्या, त्यामुळे प्रचंड मागणी आहे. नेहमीच पाहायला की रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची एक वेगळी दहशत निर्माण केल्या. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आज आयकॉन पाहायला मिळतो. मोठमोठ्या खरं तर सिरीजमध्ये निखिलला आपण खेळताना पाहत असतो आणि हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. यावेळचा बॉल आणखी एक तडाखा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक निखिल जाधवच्या बॅटमधून आणखी एक षटकार. दोन बॉल, 2 मोठे फटके, 2 षटकार रतनदीपच्या विरोधात पाहायला मिळालेत. त्यामुळं रबर बॉलच्या दुनियेमध्ये आपल्या नावाची एक वेगळी दहशत ज्या खेळाडूंनी निर्माण केले, प्रस्थापित केल्या. 100 धाबा खरं तर मागीलच मान्सून ब्लास्टमध्ये पाहायला मिळाल्या आणि बऱ्याचशा स्पर्धेमध्ये अर्धशतकी खेळी करणारा खेळाडू आहे. प्रचंड मागणी असते. व्यावसायिक दर्जाचा क्रिकेट नेहमीच चांगला त्याचा पाहायला मिळतो आणि ते नाव आहे निखिल जाधव. त्याच्या बॅटमधून 2 बॉल, 2 षटकार पाहायला मिळाले रतनदीपच्या विरुद्ध. यावेळचा बॉल आणखीन एक तडाखा समोरच्या दिशेनं सलग्न तिसरा आकाशाला गवस निघालणारा निखिल जाधवच्या बॅटमधून तिसरा षटकार. तीन बॉल, 3 षटकार पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करत असताना मुंबई परिसरातील निखिल जाधव खेळाडू तैनात झाला. यावेळचा आणखीन एक तडाखा फटका फसलाय. लॉंग ऑफ मध्ये गौरव तैनात पाहायला मिळतात आणि झेल कॅरी केला जातोय. महत्वाची विकेट गौरवनं टिपलाय झेल आणि इथून मात्र पहिला हात लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. ॲज आयकॉन निखिल जाधव बॅक टू डिपार्ट्स.
मोठा फटका खेळायचा होता. रत्नदीप चौधरीचं सेलिब्रेशन सध्या स्क्रीनवर पाहायला मिळते. सुरुवातीला 3 बॉलला 3 षटकार आले होते, पण यावेळचा बॉल बॅटच्या वरच्या स्टिकरला लागला. लॉंग ऑफ एरियामध्ये गौरव तुम्हाला पाहायला मिळाला. गौरव घोसालकरनं टिपला महत्वाचा झेल आणि महत्वाची विकेट. निखिल जाधव बाद होताना पाहायला मिळतात. अनेक सारी प्रेक्षक हा सामना पाहतात, त्यांचं पण सहर्ष स्वागत करूयात. ही स्पर्धा पाहण्यासाठी जर पाहायला गेलं तर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सुनील शेट तांबोली विश्वीचे उद्योजक आहेत आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप 7071 ग्रुप विश्वी यांच्या वतीनं अमित नाईकच्या टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. 20 धावा पाहायला मिळतात. यावेळचा बॉल थोडासा खालीच ठेवला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येताना पाहायला मिळतात. रमाकांत शर्मा दाखल झालेत. रामोडी पेन या परिसरातील गोलंदाज नामांकित गोलंदाज आहेत. अनेक वर्ष पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी त्यांनी देखील केल्या. आणि सध्या समोर नवीन खेळाडू उमेश खानेकर नॉनस्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. यावेळचा बॉल फिरून खेळायचा प्रयत्न पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक अगदी जवळ लावला होता. थ्रो देखील चांगला पाहायला मिळतोय. रत्नदीपने चांगला थ्रो केला होता, पण त्याच वेळी सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. 31 धावा धावपडला लागले गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 20 आल्यात, पण महत्वाची विकेट देखील मिळवल्या. निखिल जाधव बाद झाला, त्यामुळे आता सूरज करकरी आणि उमेश घाणेकरला एक चांगला खेळ करावा लागेल. समोर देखील तेवढाच दिग्गज संघ आहे. यावेळचा बॉल व्हेरिएशन चांगला पाहायला मिळतो. चेंडू पडला आणि त्याच वेळी थोडासा बाहेर देखील वळवला. बॉलच्या मिनिटवर जाऊन खेळावं लागतं, लवकर कनेक्ट करावं लागतं. बॉल रबर बॉलचा टप्पा लवकर ओळखावा लागतो आणि तेच करावं लागतं नेहमीच रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये. कलेक्शन चांगलं पाहायला मिळतं. आय कोऑर्डिनेशन चांगलं असेल तर तुम्ही चांगले फटके खेळू शकतात, पण मागील 3 चेंडूवर फक्त एकच झाला. यावेळचा बॉल फटका थोडासा फसला. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. डीपमधला क्षेत्ररक्षक वेगानं आला. स्वीपर कव्हरमधून चेंडू निघून गेला डीपमध्ये. जिथे या चेंडूवर मिळाल्या जातील त्या 2 धावा आणि 2 धाब्यानिशी संघ जाऊन पोहोचेल तो 23च्या घरात 23 रन्स. 23 धाबा धावपडल्या लागल्या गेल्या. प्रेक्षकांची हळूहळू गर्दी का होईना पत्र वाढत जाते. प्रेक्षकांसाठी आयबा कॅशसाठी देखील 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्ही 50 रुपयामध्ये एक बाईक जिंकू शकता. काही रील्स क्रिएटर येत असतात. रील स्टारसाठी देखील बेस्ट डील मोबाईलच्या माध्यमातून एक स्मार्टफोन दिला जाणार आहे. अनेक बक्षीस आहेत. लकी ड्रॉच्या माध्यमातून 3 सायकल आहेत. त्यासोबत आयबा कॅशसाठी स्पोर्टचे शूज आहेत. प्रत्येक आयबा कॅशसाठी 200 रुपये आहेत. रायगड प्रीमियर लीगनं सर्व काही दिलं आहे. 23 धावा पाहायला मिळतात. यावेळचा बॉल थोडासा पुढ्यामध्ये टाकला होता. शॉर्ट लेनचा बॉल होता, लवकर हुक करायचा होता, पण त्याच वेळी लेग बाईटची मिळा जाईल. एकेरी धावाने एकेरी धाबानिशी संघ जाऊन पोहोचला. तो 24च्या घरात 24 धाबा 2 षटकांमध्ये पाहायला मिळतात. या षटकामध्ये अवघ्या रमाकांत शर्मानं 3च खर्ची केल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपडा धाबा लागले गेले त्या 1 बाद 24 धाबा. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 24 धावा धावपडणार पाहायला मिळतात. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी रत्नदीप चौधरीला मैदानाच्या आतमध्ये दाखल करण्यात आल्या. समोर तुम्ही उमेश घाणेकरच्या समोर वेगानं बॉल पाहायला मिळाला. डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळतं. उबलवलीतील एक नामांकित गोलंदाज नेहमी वेगानं गोलंदाजी करतो आणि त्याच वेळी प्रचंड मागणी असते. रबर बॉलच्या स्पर्धा जेव्हा येत असतात, जेव्हा आयकॉनची मागणी होत असते आणि तेव्हा सातत्यानं बलवली परिसरातील बलवली गावातील या गोलंदाजी नेहमी मागणी पाहायला मिळते. 24 धाबा धावपडला लागले गेल्यात. अनेक प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. रील क्रिएटर्स देखील आहेत. तुम्ही सुंदरशा रील्स या स्पर्धेच्या बनवा. तुम्ही देखील एक स्मार्टफोन जिंकू शकता. यावेळचा बॉल फटका जरूर फसला. समोरच्या दिशेनं अमित नाईक पाहायला मिळतात. लॉंग ऑन एरियामध्ये टिपला गेला जेल. आणखीन एक मोठा धक्का बसला. तो संघाला आणि दुसरा खेळाडू मैदानाच्या बाहेर. त्याची न्यारी हे रत्नदीप चौधरी वलवली गावाचा. रायगड जिल्ह्यात हाय लय भारी.
सुंदर संगीत आपण ऐकताय रत्नदीप चौधरी यांच्या क्रिकेटच्या आयुष्यात लिहिलेलं संगीत पाहायला मिळतं. त्याच्याकडे असतो क्रिकेटचा दर्जा तेव्हा त्याच्याच होते नाबाची नेहमी चर्चा आणि तो दर्जा दाखवलाय रत्नदीप चौधरीनं. पहिल्या षटकामध्ये थोडासा मागणं ठरला पण कमबॅक लगेच पाहायला मिळाला. पलटवार क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. लेट पण थेट आमची मुकेश शेठ नाईक साहेबांचे इथं आगमन पाहायला मिळतं. काल देखील ज्यांनी बऱ्याचशा खेळाडूंना ॲक्स्ट्रीम आणल्यात. एका या मंचावर एवढे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ही अशी एकमेव लीग आहे रायगड प्रीमियर लीग. सर्वाधिक जास्त स्टारकास्ट खेळाडू पाहायला मिळतात पण यावेळी ताकदीचा वापर चांगला पाहायला मिळाला. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवला आउट ऑफ द पार्क. आणखीन एक षटकार. प्रेक्षकांनी आईबा कॅच घेतला. 200 रुपयाचा कॅश प्राइज घेण्यासाठी लगेच या. बरेचसे प्रेक्षक ही स्पर्धेला प्रेक्षकांनी पसंती दिल्या. यावेळचा बॉल आणखीन एक तडाखा समोरच्या दिशेनं चेंडूला उडवलाय. योगेश पेनकरच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. फायटर जेट मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आपल्या आल्याची नोंद घ्यायला भाग पाडलाय रत्नदीप चौधरीला. सध्या रायगड प्रीमियर लीग पाहताय. 1 लीग 1 स्पिरिट अँड 1 रायगड अशी रायगड जिल्ह्याची एकमेव स्पर्धा. अनेक साऱ्या खरं तर खेळाडूंना प्रेक्षकांना आणि आज नामदेव तळावरून आलेत आणि त्यांनी आईबा कॅच घेतला. त्यांना सध्या आपण 200 रुपयाचे कॅश प्राइज देतोय. आनंदाच चांगला पाहायला मिळतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर 36 आपात आपल्याला पाहायला मिळाल्यात. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला. योगेश पेनकर फटका खेळला समोरच्या दिशेनं. सध्या फायटर जेट पाहायला मिळतात. योगेश पेनकर अनेक मोठमोठ्या स्पर्धा भारतातील असा एकमेव कर्णधार आहे ज्यानं स्वतःच्या नावावर जिंकून दिल्यात. नुकताच उरण पनवेल प्रीमियर लीग त्यामध्ये ॲज अ आयकॉन खेळला. चॅलेंजर चिरली संघामधून सार्थक घरे त्याच्या नेतृत्वाखाली आणि तिथे देखील उरण पनवेल प्रीमियर लीग चॅम्पियन होताना योगेश पेनकरला आपण पाहिलं. यावेळचा बॉल थोडासा पाठी ठेवण्याचा प्रयत्न. स्पेस चांगला पाहायला मिळाला पण शरीराच्या थोडंसं दूर पाहायला मिळतं. आउट ऑफ द रीच. अनेक स्पर्धा सुप्रीमो असतील रतनबोआ असतील पण यामध्ये एक अपवाद आहे रायगड प्रीमियर लीग जी योगेश पेनकर आणि भारतातील सर्वात खरं तर संघ एक यशस्वी संघनायक आणि भारताच्या टेनिस क्रिकेटच्या खरं तर नेतृत्व करण्याची संधी देखील योगेश पेनकरला मिळाली आणि तिथे देखील चांगले असे सामने जिंकून दिलेत. धावपटा धाबा लागले गेले ते 38 धावा पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे रत्नदीपचा. स्लोवर बॉल लवकर पिक केलाय. टप्पा लवकर ओळखलाय. चेंडूला पाठवलं एका टप्प्यानं सीमारेषा पलीकडं. आरपीएल बाउंड्रीज चौकार. बेचाळीस धावपटा लागले. गेल्या 3 षटकांचा खेळ संपला गेला. सध्या आपण महाड तालुक्यातील 2 खेळाडूंना ग्रामीणच्या एकत्र खेळताना पाहतो. एका लीगमध्ये चॅम्पियन महाड या ग्रामीण संघातून दोघांना एकत्र खेळताना पाहायला मिळत असतं. सूरज करकरे आणि योगेश पेनकर 2 ग्रामीणचे खेळाडू चॅम्पियन महाडचे आणि दोन्ही आज रायगड प्रीमियर लीगच्या या स्पर्धेमध्ये एकाच संघामधून खेळताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये 42 पाहायला मिळाल्यात. सध्या व्यासपीठावर पाहायला गेलं तर अक्षय पवार किरण पवार पाहायला मिळतात. सुपर 16 मध्ये हे दोन्ही बंधुराज दाखल झालेत. मग अशी आपण विश्वजित ठाकूरला पाहिलं तो देखील सुपर 16 मध्ये दाखल झाला. सुमित डोंगरेला पाहता तो देखील सुपर 16 मध्ये दाखल झाला. विशाल जितेकर आहेत सुपर 16 मध्ये ते देखील दाखल झाले आणि उद्या वाट पाहतात जीवदानी बामणडोंगरीसाठी तेजस म्हात्रे पण ते देखील लकी मॅनेजर आहेत. अनेक वेळा पाहायला गेला तर रायगड प्रीमियर लीग अशी स्पर्धा आज पाहायला गेलं तर कित्येक वर्ष जीवदानी बामणडोंगरी संघ रायगडमध्ये एक चांगली कामगिरी करणारा संघ आणि त्या संघाचे यशस्वी संघनायक आहेत. मॅनेजमेंट देखील चांगलं सांभाळतात आणि उद्या जीवदानी बामणडोंगरी संघ देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. 42 धावा झाल्यात. फरदीन काझीला सध्या आपण ऑन द स्क्रीन पाहता. मुंबईचा वंडरबॉय शिवडीचा अभिमान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सध्या नेहमी या खेळाडूला प्रचंड मागणी असते. अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन फरदीन काझी खेळताना पाहायला मिळतात.
सध्या 42 झाल्यात. आणखीन 3 षटकांचा खेळ बाकी आहे. याही वेळचा बॉल, पहिलाच बॉल पाहायला गेला तर अभिषेक कातू आलेत पेन तालुक्यातील. आणखीन चिंचपाडा या परिसरातील खेळाडू आहेत. यावेळचा बॉल निर्धाव त्यांना पाहायला मिळाला, समोर टाकला होता अगदी योगेश, त्याच वेळी बीट होताना पाहायला मिळालेत. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता शफल झाले होते, चेंडू थोडासा खाली राहिला, स्विंग बॉलचा वापर केला आणि त्यासाठीच स्पेशलिस्ट आहेत अभिषेक खातू. लेदर देखील चांगले खेळत आहेत योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली. यावेळचा बॉल पाहायला गेला तर हलक्या हाताने खेळून काढला. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक गौरव वेगाने जाताना पाहायला मिळाला. दुसरी धाव थोडीशी धोक्याची ठरू शकते. डेंजर इंड योगेश धावला होता, त्याच वेळी दुसरी धाव देखील कंप्लीट आणि आता तिसऱ्यासाठी वळलेत. 3 धावा देखील होताना पाहायला मिळतात. सिंगल रन्स कंप्लीट झाली होती, दुसरी होईल की नाही असं मनामध्ये व्यवस्था होती, पण त्याच वेळी तिसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 3 धावा इथून मिळायला गेल्यात. 45 धावा धापडल्या लागले गेल्यात. 45 रन्स. एक धाव थोडीशी महागडी ठरू शकते. मागाशी देखील 2 धावांची पॅनल्टी अमित नाईकला मिळाली होती, तरी देखील 100 धावा होताना देखील पाहायला मिळाला. साहिल चव्हाणची विस्फोटक इनिंग आपण सर्वांनीच पाहिली. आता या मॅचमध्ये योगेश पेनकरचा खेळ देखील पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून सुरुवातीला 2 बॉलला 2 षटकार आहेत, पण सध्या समोर सूरज करकरी आहे. यावेळचा बॉल बॅटला ब्रश झालाय, पाठीमागच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड स्पेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही आहे. धावपटा धावा लागले गेल्या त्या 46 धावा धावपटा लागले गेल्यात. 46 रन्स पाहायला मिळतात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अभिषेक खातूचं षटक आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये. समोर तेवढंच मोठं नाव आहे मिस्टर फायटर जेट मैदानाच्या आतमध्ये ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतात. यावेळचा बॉल लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या पलीकडं आपल्या टप्प्यामध्ये आल्यानंतर आपण कार्यक्रम करतो हा सांगणार आलाय षटकार. महाराष्ट्रात षटकार पाहायला मिळाला. संगीत देखील योगेश पेनकर यांचा ऐकायला मिळत्या. 52 धावा धावपडला लागले गेल्या. चांगली बॅटिंग, विस्फोटक बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात योगेश पेनकर. यावेळचा बॉल लेफ्ट केला, सोडून दिला, आउट ऑफ द रीच पाहायला मिळाला. अभिषेक खातूवर थोडासा दबाव झरू पाहायला मिळाला. स्पिंग बॉल थोडासा जास्त स्पिंग करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतो. येलो कलरचा बॉल अगदी पडल्यानंतर हातभर वळण घेणारा पाहायला मिळाला. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव पाहायला मिळते. 53 धावा धावपडला लागले गेल्यात. आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळचा बॉल लावडली अपील जरूर केली गेल्या. त्याच वेळी या पाठीमागं फर्दीन देखील पाहायला मिळतात. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. लावडली अपील जरूर झाल्या, पण त्याच वेळी या सांगतात की यावेळचा बॉल देखील निर्धाव जरूर पाहायला मिळाला. ॲडव्होकेट संकेतजी रांडे साहेबांचं इथं आगमन होताना पाहायला मिळतं. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. आपण आलात रायगड प्रीमियर लीगमध्ये, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. 53 धावा धावपडा लागले गेल्यात. शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर अभिषेक खातू दाखल झालेत. एक षटकार आलाय आणि समोर योगेश देखील दाखल आहेत. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड स्पेल एक बाउंड्री लाईनच्या पलीकडे योगेश पेनकरच्या बॅटमधून आणखीन एक लांबलचक षटकार. मागील बॉल काय खेळला, अगदी बॉल पर्यंत गेले, बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर डीप बॅकवर्ड स्पेअर लेग एरिया कव्हर केला. 4 षटकांमध्ये 59 धावा धावपडल्यावर पाहायला मिळाल्यात. चांगली विस्फोटक बॅटिंग सध्या योगेश पेनकर करतात. त्यांच्या बॅटमधून 4 षटकार पाहायला मिळालेत. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन खेळाडू, नवीन गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतील. रमाकांत शर्मा दाखल झालेत. एक चांगला स्कोर उभा करावा लागेल, कारण समोर सुद्धा तेवढे दिग्गज बॅट्समन आहेत. फरदीन काझी, अमित नाईक आहे, गौरव आहे, त्यामुळे चांगला खरं तर खेळ करायला लागेल. साहिल खानावकर आहे, त्यामुळे योगेशला ठाऊक आहे मैदानाच्या आतमध्ये आता स्वतःची इनिंग देखील बिल्ड करायला गेले. एक चांगला स्कोर उभा करावा लागणार आहे. रमाकांतचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळला. लॉंग ऑन एरियामध्ये अमित नाईक पाहायला मिळतात. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. 60 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळणार आहेत. 60 धावा डावपडला लागले गेल्यात. आणखीन 11 चेंडूचा खेळ बाकी आहे.
क्रीडांगणाच्या अवतीभोवती प्रेक्षकांची तेवढीच गर्दी आहे. त्यांना देखील आपण आव्हान करूयात. 50 रुपयामध्ये तुम्ही बाईक जिंकू शकता. त्यामुळे या तुम्ही कुपन अवश्य फाडा आणि 50 रुपयामध्ये घरी जाताना एक बाईक देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता. यावेळचा बॉल शरीर थोडासा दूर ठेवला, आउट ऑफ द रीच पाहायला मिळतोय. आणि त्याच वेळी खराब चेंडू पाहायला मिळाला. 61 धावा पडायला लागले गेल्या 61 रन्स. रमाकांत शर्मानं दुसरं षटक टाकलं होतं जिथे 4 धावा अवघ्या खर्ची गेल्या होत्या. 3 धावा त्याने खर्ची केल्या होत्या आणि त्यामुळं पुन्हा एकदा त्याला इन्व्हाइट करण्यात आलं रमाकांत शर्माला. तसं ते आपण पाहता रिव्हर्सचा फटका स्विच हिट केला. स्विच हिटचा फटका आणि चेंडूला पाठवले सीमा पार. योगेश पेनकरच्या बॅटमधून आणखीन एक नेत्रदीपक फटका, षटकार. तर फायटर जेट मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि त्यांच्या बॅटमधून 5 षटकार पाहायला मिळतात. रायगड प्रीमियर लीग मध्ये आलेत लेट, पण आता सध्या खेळतात थेट मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल 34 वर खेळतात. आणखीन एक आज दिवसभरामधलं दुसरं अर्धशतक पाहायला मिळणार का योगेशच्या बॅटमधून? यावेळचा बॉल बेगानं जरूर टाकलाय. चांगला असं कमबॅक करून दिलं रमाकांत शर्मा यांनी. डॉट बॉल पाहायला मिळतोय. क्रीडांगणाच्या आतमध्ये आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने उडवला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे योगेश पेनकरच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा. RPL सिक्सर. मिळाली योगेश पेनकर करताना पाहायला मिळतात. त्यांच्या बॅटमधून 6वा षटकार आलाय. वैयक्तिक 40 वर खेळतात. यावेळचा फटका चांगला ड्राईव्ह केला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार. 77 वर संघाला नेऊन ठेवले आणि स्वतः वैयक्तिक 44 वर खेळतात. नाबाद 44 धावा. आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळेल का योगेश पेनकरच्या बॅटमधून? 77 वर संघ जाऊन पोहोचला. सुरुवात चांगली पाहायला मिळाली आज योगेश पेनकरच्या बॅटमधून. फुल टॉस बॉल. आणखीन एक अर्धशतक. मिस्टर फायटर जेट एकदा टाळा होऊन जाते. योगेश पेनकरची बॅटिंग आवडली असेल तर कमालीची बॅटिंग. 10वी अर्धशतक आणि ते देखील सर्वाधिक फास्ट. 13 बॉल 50 धावा. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या मिस्टर फायटर जेट आणि विशालजी जितेकर यांच्या वतीने 1000चे कॅश प्राइज आणि आयोजन कमिटीच्या वतीने 1000 रुपये. टोटल 2000 रुपये या अर्धशतकासाठी. आलेत लेट, खेळलेत थेट आणि ग्रेटच ग्रेट. मिस्टर फायटर जेट मैदानाच्या आतमध्ये काय कमालीची बॅटिंग केल्या. सेलिब्रेशन पाहू शकते. चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतात. आणि संघ मालक आलेत आणि संघ मालकाच्या वतीनं देखील 1000चं कॅश प्राइज त्यांना देखील दिलं जातं. फायटर जेटसाठी संघ मालक यशवंतजी भगत साहेबांच्या वतीनं हे कॅश प्राइज देखील दिलं जातं. आणि मैदानाच्या आतमध्ये हे देखील चित्र पाहायला मिळतात. एका खेळाडूने अक्षरशः पाहायला गेला तर तिथपर्यंत आले, सेल्फी घेतली आणि पाया देखील पडलेत. आणि मैदानाच्या आतमध्ये आता साहिल खानावकर गोलंदाजीसाठी आलेत. यावेळचा बॉल पहिल्याच बॉलवर आक्रमण. सूरज करकरे ऑन फायर. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे लांबच लांब, षटकार. आणि या संघाचे मेंटॉर गणेश यादव साहेबांच्या वतीने देखील 1000चे कॅश प्राइज योगेश पेनकरसाठी पाहायला मिळत्या. काम ऐसा करो कि काम काम करके आपका नाम बन जाए और नाम सुनते ही आपका काम बन जाए. अफजल भाई यांच्या वतीने देखील योगेश पेनकरसाठी 2000 रुपये. महाडचे जे आहेत प्रेक्षक आणि त्यांच्या वतीने देखील अफजल भाई यांच्या वतीने देखील 2000 रुपये. टोटल 5000चं कॅश, 6000चं कॅश प्राइज योगेश पेनकरच्या अर्धशतकासाठी. गणेशजी यादव यांच्या वतीने देखील 1000. 89 धावा पडायला लागले गेल्यात. आणखीन 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. साहिल खानावकर मैदानाच्या आतमध्ये सध्या गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल फटका समोरच्या दिशेने खेळला.
डीपमध्ये आता अमित नाईक पाहायला मिळतात. 90 धावा धावपट लागले गेल्यात. मगाशी अमित म्हणाला की 97 बनल्या त्या देखील कमी पडल्यात. आता या धावा काढाव्या लागणार आहेत कदाचित, पण अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरुवात चांगली केली बाहुबली ट्रॉफीमध्ये खरं तर मॅन ऑफ द सिरीज पटकावली अमित नाईकनं. 80 धावा संपूर्ण दिवसभरामध्ये ठोकल्या होत्या आणि त्यामुळं रबर बॉलमध्ये मोठं नाव आहे अमित नाईक. त्यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. वेगानं अभिषेक खातू गेलेत. एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. दुसरा प्रयत्न होणार नाही आहे. एके धावेने संघ जाऊन पोहोचलाय तो 91च्या घरात. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली खरं तर विस्फोटक सुरुवात करून दिली योगेश पेंडकरनं. रबर बॉल थोडीशी कमी खेळतात, पण जेवढे खेळलेत आज सर्वांची मनच जिंकली. व्यासपटून टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळाला. चांगली कामगिरी योगेश पेंडकरांची राहिली. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग अँड स्ट्रॉंग. आणखीन एक षटकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. आयबा कॅच ज्या प्रेक्षकांनी घेतल्या त्यांनी या लगेच आपल्याकडे 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. आयबा कॅच देखील पाहायला मिळतात. प्रेक्षक आहेत आणि त्यांनी बघा आय थिंक यूट्यूब ब्लॉगर आहेत. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. क्वालिटी दाखवे यांनी झेल टिपलाय. आय थिंक क्वालिटी दाखवे पाहायला मिळतात जे ब्लॉगर आहेत आणि त्यांनी हा झेल टिपला. त्यामुळे तुम्ही स्वतः या. धावा लागले गेले ते 98 धावा. मगाशी 100 धावा विरुद्ध संघाने बनवल्यात आणि आता समोर विरुद्ध संघाने त्या धावाचं आव्हान सध्या तरी ठेवलं. अमित नाईक थोडंसं टेन्शनमध्ये जरूर पाहायला मिळतोय, पण अमित नाईक आहे, फरदीन काझी आहे, त्यामुळे मोठी नावं आहेत. यावेळचा बॉल थोडासा खाली इसरलाय, त्यामुळं डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 6 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना रहाड तळ्या संघानं बनवल्यात त्या 98 आणि 99 धाबांचा आव्हान ठेवलंय शौर्य 11 नावडे संघासमोर. विस्फोटक इनिंग पाहायला मिळाली योगेश पेनकर यांची. त्यांच्या बॅटमधून पाहायला गेलं तर 15 बॉलमध्ये 51 धावा नाबाद झाल्या. तर सूरज करकरे 11 बॉलमध्ये 22 खेळलेत. निखिल जाधव यांनी 4 बॉलमध्ये 18 बनवल्यात. उमेश घाणेकरने 6 बॉलमध्ये 2 आणि त्यामुळे चांगला स्कोर बनवलात. 98 धावा पाहायला मिळाल्यात. आपण बॉलिंग अनालिसिस पाहायला गेलात तर 2 षटकांमध्ये 38 धावा रत्नदीपने दिल्या, 2 विकेट त्याने मिळवल्या. रमाकांत शर्मा यांनी 2 विकेट टाकले. 27 धावा त्याने दिल्या, विकेट त्यांना आली नाही. अभिषेक खातूच्या एका षटकामध्ये 17 आल्यात. साहिल कालेकरच्या एका षटकामध्ये 15 आल्यात आणि अशा 98 बनल्यात. आणि 99चं टार्गेट सेट केलं आहे ते शौर्य 11 नावडे संघासमोर. एक मोठी स्पर्धा रायगड प्रीमियर लीग रबर बॉलचं हे पर्व दुसरं आणि आजच्या दिवसातील अंतिम सामना पाहायला मिळतोय. आज कोणता संघ सुपर 16 मध्ये दाखल होईल यासाठी दुसऱ्या सत्राची तुम्हाला वाट पाहावी लागेल. दुसऱ्या सत्रामध्ये आपल्यासोबत जोडली जाते दिनेजी पाटील. आज इथे समर्थन करण्याची संधीची चेदेजी मात्रे, विचारजी जितेकर, संदेश पाटील, आदर्श फॅमिली आणि रायगड प्रीमियर लीग आणि मुकेशजी नाईक यांनी दिली. त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. चला, आयोजन कमिटीच्या वतीनं प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. तुम्ही स्पर्धा पाहण्यासाठी आला असाल तर 50 रुपयामध्ये तुम्ही एक बाईक जिंकू शकता. प्रेक्षकांसाठी 50 रुपयाचं एक कुपन आहे. जे कुपन फाडा तुम्ही. फायनलच्या दिवसामध्ये तुमचं नाव त्या चिठ्ठीमध्ये दिलं जाणार आहे आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्ही एक बाईक जिंकू शकता. शेवटच्या दिवसामध्ये ऐबाक्यासाठी देखील प्रेक्षकांसाठी एक बाईक दिली जाणार आहे. लकी ड्रॉमध्ये तुम्हाला एक बाईक, त्यासोबत 3 सायकल, बऱ्याचशा गोष्टी, अगदी 10 वेगवेगळ्या बक्षिसं दिली जाणार आहेत. आकर्षक बक्षिसं असतील आयोजन कमिटीच्या वतीनं. त्यामुळं स्पर्धा पाहण्यासाठी आला असाल तर तुम्ही नुसती येऊ नका. 50 रुपयाचं कुपन तुम्ही तुमच्या नावाचं पाडा, तुमची चिठ्ठी ही आपण काढणार आहोत आणि फायनलच्या दिवसामध्ये तुम्ही घरी जाताना एक ब्रँडेड कंपनीची बाईक देखील जिंकू शकता. त्यामुळे 50 रुपयामध्ये बाईक जिंकण्याची ही नामी संधी रायगड प्रीमियर लीगमध्ये तुम्ही सोडू नका. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. 36 बॉल 99चा पाठलात. आवाज ऐकूया दिनेजी पाटील सरांचा.
आदरणीय अफजलभाई महाड यांच्याकडून मात्र या बहारदार इनिंगसाठी योगेश पेनकरला 2000 रुपये जीपे करण्यात आले, त्यांचे विशेष आभार. रायगड प्रीमियर लीग नितीन स्मृती श्रेया स्पोर्ट्स पुरस्कृत आदर्श स्पोर्ट्स आयोजित रायगड प्रीमियर लीग वर्ष दुसरं पावसाळी रबर बॉलची ही स्पर्धा किती बहारदार बनते. मित्रांनो, क्रिकेट आणि आयुष्य किती साम्य हे येणारी वेळ ठरवते. प्रत्येक दिवशी एक नवं आव्हान घेऊन आपली सकाळ जशी उजळते ना, त्याचा प्रत्येक सामन्यामध्ये नवं आव्हान घेऊन एक क्रिकेटचा सामना उभा राहतो. तुम्ही मागच्या सामन्यामध्ये काय केलं आहे त्याहीपेक्षा या सामन्यामध्ये काय करणार आहात यावर तुमचं अस्तित्व टिकून असतं. आयुष्यही तसंच आहे. तुम्ही काल काय केलं आहे यापेक्षा आज काय बेटर करतायत याच्यावर सगळं अवलंबून असतो. आणि तसाच खेळ इथे मात्र पाहिला. ज्या संघानं 99 धावा 98 धावा केल्या होत्या, 99 धावांचं आव्हान शौर्य 11 नावडे संघानं उभं केलं होतं. त्यामध्ये पडलेल्या 2 पेनल्टीच्या धावा, त्याच्यामुळे आव्हान 97 आलं. आणि अगदी ॲक्शन रिप्लाय तुम्हाला मागच्या मॅचमध्ये पडलेलं स्वप्न आता मात्र दुसऱ्यांदा पुन्हा पाडावं लागेल. 99चा पाठलाग करायचा आता. आपण अमित नाईकच्या बहारदार खेळानं, फरदीन काजीच्या उबदार खेळीनं धावा जमू शकल्या होत्या. 99 धावा 98 धावा काढण्याची सवय अमित नाईकच्या संघाला आहे. त्याने तर धावा दिल्याही आणि आता पुन्हा एकदा नव्या डावामध्ये त्याच धावा त्यानं उभ्या करायचे आहेत. 36 बॉल आणि 99 धावांचा टार्गेट. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 447 षटकार लागलेत. चौकारांपेक्षाही षटकार जास्त, कारण स्टेटसला चौकार नाही तर स्टेटसला षटकारच ठेवले जात आहेत. त्याच्यामुळे षटकारांची भाषा याही सामन्यामध्ये बोलली जाईल. मुस्तकीम मुकादम योगेश पेनकरनं मोक्याच्या क्षणाला ठोकलेला हा अर्धशतक. नेहमी मोठा कोण मानला जातो? जो ऐन मोक्याच्या क्षणाला उभा राहतो तो योगेश पेनकर. पहिलाच बॉल, तडाखा चांगला आहे, फटकाही चांगला आहे. कव्हरच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल झाला, रन्स मात्र मिळेल ती 1 आणि 1 या धावसंख्येनं फरदीननं आपलं स्वतःचं खातं उघडलं आहे. ही ताकद आता आजमावी लागणार आहे, कारण डू ऑर डाय. जिंका तर या स्पर्धेमध्ये टिकाल आणि हरलात तर मात्र या स्पर्धेतून सरळ बाहेर. हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षाही वेग होता. अन्यायाविरुद्ध लढणारा त्याचा नेक इरादा होता. तो नेक इरादा मात्र दाखवला अमित नाईकनं आणि उडवला षटकार. मुस्तकीम मुकादमचा हा बॉल मात्र अतिशय उत्तमरित्या राहिला आहे. पहिल्या 3 बॉलवर 7 धावा त्यानं मोजलेत. क्या बात, हवेत राहिलाय बॉल. नो लुकला मात्र ताकद आजमावली आहे, टाईम साधली आहे. इथे मात्र डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून हा उडवलाय षटकार.
ऐवा झेल मात्र टिपण्यात आलाय. तर विनंती करेन ज्यांनी झेल घेतला प्लीज यायचंय. फेमस लस्सी त्यांची ओळख राहिली अब्दुल चाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे भक्त, निष्ठावंत माणूस आदरणीय अब्दुल चाचा यांच्या मात्र मंचाकडे आगमन झालं. त्याच्या आपलं सहर्ष स्वागत आहे. 99 धावांचा पाठलाग करायचा आहे. 14 धावा बोर्डवर लागले आतापर्यंत. मुस्तकीम मुकादमला मात्र 14 धावा या पहिल्या षटकामध्ये लुटलेत, ज्याच्यामध्ये अमित नाईकनं दर्जेदार फटकेबाजी करत तब्बल 13 धावा लुटलेत. तर पाहिलं तर आम्ही मुंगीच्याही वाट्याला जात नाही, परंतु वेळच पडली तर वाघाचेही दात मोजायला मागे पुढे पाहत नाही. संकटांना भिडणारा मर्द मराठा आजही इथं उरलाय आणि आमच्या मातीवर चालून आलेल्या त्या औरंग्याला आमच्या पूर्वजांनी या मातीतच पुरलाय. अरे कोण इतिहास विसरेल या मातीचा, तो तर जन्मताच आमच्या हृदयावर कोरलाय. इतिहास डोक्यावर घेऊन मिरवू नका, तर इतिहास जगायला शिका. आपल्या बॅटचा तडाखा दाखवत आपण ही इतिहास घडवू शकतो. अनेक नोंदी करायच्यात इतिहासात. आमच्या खेळानं आम्ही सरल्यानंतर, आम्ही गेल्यानंतर आमचा इतिहास इतरांनी सांगावा, इतका मंत्रमुग्ध खेळ अमित नाईकचा. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणखीन एक षटकार. ज्यानं मात्र हा झेल टिपलाय. बेलापूरवरून सामना पाहण्यासाठी आले. क्या बात, क्या बात, निशब्द. जितना बड़ा संघर्ष होगा, अरे जीत उतनी ही शानदार होगी. ज्या दिवशी वाघ पाठी लागतो ना, त्या दिवशी माणूस मागे पुढे इतरत्र पाहत नाही. तो जीवाच्या आकांतानं धावत सुटतो, पलट सुटतो, कारण जीव वाचवायचे. या स्पर्धेमध्ये सुद्धा अमित नाईक या टीमचं असंच काहीसं झालंय. मागच्या सामन्यामध्ये केलेली घोडचूक आता सुधारायची आहे. मागच्या सामन्यामध्ये लागलेला चटका आता जाणवतोय. त्या जखमेवर मला म्हणून की काय अमित नाईकनं मनगटी फटकेबाजी सुरू केली आणि या मॅचमध्ये महेश मदनेवर लागोपाठच्या 2 बॉलवर 2 षटकार ठोकले. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका होता. स्वीपचा प्रयत्न फसला. महेश मदने मागच्या सामन्याचा सामना ठरलाय. त्यानं मात्र बॉलला गरकन फिरवलं आणि इथे डॉट बॉलची सांगता. बॉल हवेत राहिलाय. फटका फसलाय, फटका फसलाय. पुन्हा एकदा तीच दिशा. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून अमित नाईकला हा बॉल उडवायचा होता. महेश मदनेनं लागोपाठच्या 2 बॉलवर 2 षटकार जरूर खाल्ले, परंतु सगळ्यात बहुमूल्य विकेट अमित नाईक. एक बॉल डॉट टाकला, त्यानंतर थोडासा प्रेशर क्रिएट झाला. 99 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि खऱ्या अर्थानं तळात संघाला हे माहिती आहे की इथून अमित नाईकची विकेट किती बहुमूल्य होती. महेश मदनेनं ते काम चोख बजावलं. एक चांगला झेल तिथं मात्र टिपला दुर्गेशनं आणि इथे पहिले विकेटचं पतन. अमित नाईक डिपार्ट. ...24 लाईव्ह इव्हेंट्स आपल्या परीनं अतिशय उत्तम कामगिरी. शून्यातून स्वतःचं विश्व कसं निर्माण करायचं ना, ते संदेश पाटील आणि टीमनं दाखवलं आहे. आपला चॅनल 24 लाईव्ह इव्हेंट सुरू केला. आपल्या परीनं जसं जमेल तसं काम करत राहिलं आणि माणसाच्या सजीवतेचं प्रमाण देत कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट करत मात्र हा चॅनल
आपल्यासाठी सदैव उत्तम काम करीत राहिलं. क्वालिटी हेच टॅगलाईन मानत या 24 लाईव्ह इव्हेंट्सनं उत्तम कामगिरी केली. हा सामना तब्बल 7,000 प्रेक्षक ऑनलाईन पाहत आहेत, त्यांचाही विशेष कौतुक करूया. मी तमाम चाहत्यांना विनंती करेन, आपल्या मुलाचं चॅनल आहे 24 लाईव्ह इव्हेंट्स, आपल्या घरातला मुलगा आहे आणि त्यानं उभं केलेलं आहे चॅनल, या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा हीच विनंती आहे. एक कमबॅक मिळवलंय महेश मधल्यानं. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार जरूर खाले, पण सगळ्यात मोठी विकेट अमित नाईकची कमावली आहे. परंतु अजूनही हा सामना जिवंत राहील यातील मात्र शंका नाही आहे. 24 बॉल 73 धावांची गरज आहे. 2 षटके समाप्तीनंतर 26 धावा बोर्डवर लागलेत. फरदीन काजी हे नाम ही काफी आहे असं म्हटलं जाईल तर एका बाजूला साहिल खानावकर ज्यानं या सामन्यांमध्ये या स्पर्धेमध्ये आपली कामगिरी बहारदार केली आहे. अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करत फलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघाला तारण्याचं काम आता मात्र त्याच्याजवळ येऊन ठेवलं आहे. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून जे काही गमावलं आहे ना ते व्याजासहित जर का साहिल खानावकरला कमवायचं असेल तर पुन्हा एकदा साहिल चव्हाण अंगामध्ये आणावा लागेल. अतिशय दर्जेदार खेळ कोण करेल गोलंदाजीच्या माध्यमातून उत्तम खेळ आतापर्यंत महेश मधनेचा राहिला आहे. 14 धावा पहिल्या षटकामध्ये मुस्तफी मुकादमनं खाल्ल्या जरूर, पण त्यानंतर मात्र एक मोठी विकेट. राधाकृष्ण यंग बॉईज राहताड मानदाड तळा हा संघ मात्र खेळतोय. अतिशय दर्जेदार खेळ. कोणता संघ लढणार, कोणता संघ झगडणार, कोणता संघ सुपर 16मध्ये क्वालिफाय होणार. आतापर्यंत जो संघ क्वालिफाय होईल 14वा संघ कदाचित असेल सुपर 16मध्ये क्वालिफाय होणारा, आणि घरी जाणारा सुद्धा 14वाच असेल. एक क्वालिफाय तर एकाला घरचा आहेर. आता नेमका आहेर कुणाला मिळवायचा आहे? आहेर अनेक प्रकारचे असतात, तो आहेर आता मात्र हा घरचा आहेर कोणाला. 99 धावांचा पाठलाग, परंतु अजूनही ताठ मानेनं मैदानावरती लढताना मात्र पाहतोय. फरदीन काजी सिंगल रन्स कंप्लीट केली आहे. दुर्वेश बॉलच्या पर्यंत आला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायची आहे. क्षेत्ररक्षकांना माहीत आहे की सगळ्यात की फॅक्टर या सामन्याचा कोण आहे, फरदीन काजी. त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेट मात्र त्याच्यावरती केला जातोय. हा सामना अजून तरी शांत आहे, परंतु साहिल चव्हाणनं मागचा 99 धावांचा 2 धावा पेनल्टीच्या 97 धावांचा पाठलाग करताना ज्याप्रमाणे आपल्या अंगामध्ये क्रिकेट भिनली ना त्या प्रकारचा खेळ इथे सुद्धा आता शौर्य 11 नावडे संघाला करावा लागणार आहे. मागचा सामना गमावल्यानंतर डोक्यात आग आणि राग एकत्रच राहिला. ते आग आणि राग जसे तशा घेऊनच लढावं लागेल. 23 बॉल 71 धावा. हर्षद खुटीकर गोलंदाजीच्या मार्कवर, पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्राची रन्स मात्र मिळते आहे शौर्य 11 नावडे संघाला. सामना संपला नाही आहे अजूनही, कारण रबर बॉलमध्ये मोठे फटके येत आहेत. 25-30 धावा एका षटकामध्ये येतात. आपण पाहिलं रमाकांत शर्माने 25 धावा शेवटच्या षटकामध्ये बहाल केल्या. हवेत राहिलाय बॉल, हवा नाही तर अंतरही गाठलं जाईल. टाईम साधलाय आणि त्याचबरोबर अंतरही गाठलाय. धावा आल्या तब्बल फरदीन काजीच्या नावी 6. ची यादगार अजून आहे ताजी. कमाल 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 फटकेबाजी. मागच्या सामन्याची जखम अजून आहे ताजी आणि या सामन्यामध्ये लखतर काढत मात्र हा सामना फिरवण्यासाठी झगडतोय एकटा फरदीन काजी. हर्षद खुटीकर ज्याच्यामध्ये आतापर्यंत विचार केला तर तब्बल 13 धावा षटकामध्ये आले. धावांचा अंतर दूर जरूर राहिलाय. तळा संघाने एक सामना गमावला, त्यानंतर मात्र पलटवार केला. योगेश पेनकर मी पहिल्याच सामन्यात सांगितलं हा छुपा रुस्तम खेळाडू आहे.
शांत संयमानी कार्यक्रम असा त्याची उक्ती लाभलेला हा खेळाडू आहे. यष्ट्यांच्या पाठीमागे उत्तम कामगिरी करत मोक्याच्या क्षणाला ज्या वेळेला मच निडेड गरज होती संघाला, ती मच निडेड ती गरज भागवताना 50शी टोकली आणि आव्हान मोठं उभं केलं आहे. पण त्या आव्हानाचा पाठलाग करताना मात्र आतापर्यंत तरी प्रहार केले जात आहेत. फर्दिन ऑन फायर आपल्या फॉलोथ्रूमध्ये हर्षद खुटीकरनं मात्र या बॉलला स्टॉप केला आणि रन घेण्याचा प्रश्न निर्माण करूच दिला नाही आहे. चांगली गोलंदाजी, चांगली फटकेबाजीसुद्धा पाहिली आहे. अजूनही 20 बॉलमध्ये 60 धावा, अंतर दूरचं आहे परंतु अशक्य नाही आहे. अलॉंग दी कार्पेट सिंगल रन्स मात्र कंप्लीट केली जाईल. क्षेत्ररक्षक दुर्वेश पुन्हा एकदा सज्ज आहे. फरदीन काजीच्या नावावरती आणखीन 1 रन्स येईल. 1 रन्स फार मोठा फरक त्याला संघाला पडणार नाही आहे परंतु फरक मात्र पडेल शौर्य 11 नावडे संघाला. त्याच्यामुळे फक्त आणि फक्त फटकेबाजी. साहिल खानावकरनं पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली आहे. तीच फलंदाजी पुन्हा एकदा या मैदानावरती सिद्ध करावी लागेल. लेफ्ट केला बॉल परंतु पुन्हा एकदा आत आला. इन स्विंग जरूर झाला परंतु बराच बॉल दूर पडला, त्याच्यामुळे इट्स अ वाईट बॉल. कॉल पंचांचा इशारा आला. एका रन्सनं 41वर मजर मारली जाते. अजूनही 58 धावा 19 बॉलमध्ये. टाईम केलाय. शॉर्ट फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. रन्स घ्यायची नाही आहे कारण पुढच्या षटकामध्ये फरदीन काजीला स्ट्राईक हवी आहे. मॅक्झिमम स्ट्राईक घेत मात्र या सामन्यावर आपल्या फलंदाजीची मोहर उमटायची आहे. 3 षटकांचा म्हणजे उत्तरार्धाचा पूर्वार्ध संपलाय आणि धावांची गरज उरली आहे. बनलेत 41 आणि अजूनही 58ची गरज आहे. 3 षटकामध्ये 41 बनल्या. 1 फलंदाज बाद झालाय आणि जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 58. नुसत्या म्युझिकनं सुद्धा माणूस नाचू शकतं, एवढं सुंदर संगीत आपण पाहिलं. त्याच्यामुळे HDC सँडी डीजे म्हटलं की तिथेही क्वालिटीच्या वाटा जिथे जाऊन थांबतात. खऱ्या अर्थानं HDC अफलातून क्वालिटी. 3 षटकांचा खेळ संपलाय. मुस्तकीम मुकादम मात्र गोलंदाजीच्या मार्कवर आहे. स्ट्राईकवर फरदीन. सोडलाय बॉल. बॉल ऑफस्टिकच्या बाहेर जाईल असं वाटत असताना मात्र लेफ्ट केला बॉलला. डॉट बॉलची सांगता होतीये. 1-1 डॉट बॉल. कदाचित शौर्य 11 नावडे संघाला आपला प्रेशर वाढवत राहील. अपील अपील आणि अपील. अपिलामध्ये उत्साह आहे. खऱ्या अर्थानं फरदीन काजीच्या विषयी सांगेन. पहिल्या सामन्यात तो फलंदाज जेव्हा बाद झाला त्यावेळेला पंचांचं बोट आकाशाकडे जायच्या अगोदर स्वतः निघाला होता. आता मात्र थांबला, वाट पाहिली परंतु डॉट बॉलची सांगता होतीये. इट्स अ ग्रेट क्रिकेट. उत्तम क्रिकेट. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल. ही डॉट बॉल शौर्य 11 नावडे संघाला घरचा रस्ता धरायला मजबूर करतील. अंतर दूर नाही आहे, आत्ता कमी नाही आहे अंतर. 15 बॉल 58ची गरज आहे. मोठं आव्हान, मोठ्या फटक्यांचीच गरज. अखेरकार सरळ बॅटनं धावा येत नाही म्हटल्यावर इथे वाकडीदार बॅट करावी लागेल. डीप थर्डमॅनच्या डोक्यावरून स्वीट शीटचा हा स्वीट साऊंड. इट्स अ 6 रन्स. विजयाला मिठी मारायची असेल तर इथून मात्र असेच फटके काहीसे खेळावे लागतील. परंतु तळासंघ दूरवरचा प्रवास राहिलाय आणि मिळालेल्या संधीचं सोनंही करतोय. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी. एक मोठा फटका जरूर आला मुस्तकीम मुकादमच्या गोलंदाजीवर, परंतु काय रोखलंय, कारण हे षटक होतं निर्णायक. इथून तुम्हाला 58 धावांचा पाठलाग करायचा आणि या षटकामध्ये मात्र 7च धावा आतापर्यंत 5 बॉलमध्ये बहाल केलेत. 13 बॉल 51ची गरज. 48 बनलेत, 51 बनवायचे आहेत.
99चा पाठलाग, मोठा पाठलाग करायचा आहे. मोठा फटका कन्व्हर्ट करायचा होता, परंतु साहिल कानावकर मात्र अपयशी होतोय आणि शेवटच्या बॉलवर मुस्तकीम मुकादम मात्र आणखीन एक विकेट्स कमावत बाद करतोय साहिल खानावकरला. ही दुनिया मायाजाल आणि मायाजालच आहे. ज्या संघानं 99 धावा काढल्या त्या संघानं धावा दिल्या आणि पुढच्याच मॅचमध्ये त्याच धावा त्यांना काढायला आल्या. त्याच्यामुळे नियती कशी फिरते ना, हा सामना जिता जागता उदाहरण आहे. तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं जर करता आला नाही ना, की समजायचं अपयश आपल्या पदरी. परंतु अजूनही 12 बॉलमध्ये 51 धावा का होऊ शकत नाही, हा प्रश्न आता मात्र फरदीन काजीलाच पडावा लागेल. त्याच्याच हातून मोठ्या फटक्यांची अपेक्षा असणार आहे, त्याच्याच खेळामध्ये प्रभावित करावे लागणार आहे. परंतु योगेश पेनकर आणि टीम मात्र लढबाई या खेळ करतोय. चला सामना सुरू करा प्लीज. 12 बॉल 51 धावा. डिस्कशन सुरू आहे. योगेश पेनकर, फरदीन काझी. डिस्कशन मात्र जोरात सुरू आहे. दोन दिग्गजांमधलं डिस्कशन सुरू आहे. नेमकं काय चाललं आहे स्क्रीनवर दिसत आहेत. दोघं डिस्कशन करतायत. एक म्हणतोय एक, दुसरा म्हणतोय दुसरा, मला जिंकायचं आहे, मला जिंकायचं आहे. परंतु जिंकणार कोण? जो आपलं अस्तित्व कर्तृत्व सिद्ध करेल. गोलंदाजीच्या मार्कवर शुभम मेने. शुभम मेने 12 बॉल 51. आपल्या हातामध्ये ज्यावेळेला धावा असतात ना, त्यावेळेला आपण प्रयोग करू शकतो. तो प्रयोग कदाचित या संघानं केलाय. शुभम मेनेच्या हातामध्ये बॉल दिलाय. स्ट्राईकवर मात्र राहील फरदीन काझी. हे षटक सामन्याचं चित्र स्पष्ट करेल. चांगला फटका आहे, धावा देऊन जाईल. स्ट्रेट हिटचा हा फटका सरळ बॅटनं खेळला आणि धावा आल्या तब्बल 4. आता मात्र अखेरकार स्ट्राईक सोडली फरदीन काझीनं आणि त्याने ओळखलं की इथून आता हा सामना प्रत्येक बॉलवर जवळपास 5 धावा काढायचे आहेत. त्याच्यामुळे नेमकं कसं घडेल? 10 बॉल 46 धावा. मोठ्या फटक्यांची गरज. शुभम पाटील अतिशय उत्तम दर्जाचा खेळ. इथे मात्र पहिला राधाकृष्ण यंग बॉईज राहताड मानधड तळा संघाचा पहिला सामना गमावल्यानंतर हा संघ मात्र पुन्हा एकदा लयमध्ये आला. योगेश पेनकरचा बहारदार खेळानं धावा जमवल्या आणि नाणेफेकीचा कौल जरी गमावला असला तरी मिळालेल्या संधीचं सोनं करत मात्र प्रथम फलंदाजी मिळाली आणि योगेश पेनकरच्या त्या उबदार खेळानं मात्र संघामध्ये आनंदोत्सव साजरा केलाय. फलंदाज शुभम पाटील आल्या पावली परतला. शून्यावरती बाद होतोय आणि शुभम मेने कमावतोय आपली पहिली विकेट.
प्रेक्षकांनी मात्र आता या सामन्याकडे पाठ फिरवताना पाहतोय. अनेक प्रेक्षक मात्र घरची वाट धरतायत. कदाचित त्यांना वाटतं की हा सामना इथून मात्र आता फिरणं कठीण जाईल. 9 बॉल 46 धावा. गौरव घोसाळकर ऑन स्ट्राईक. मोठ्या धावांची गरज आहे. रोमांचक सामना बनेल असं वाटत असताना मात्र अमित नाईकची सुरुवात बहारदार राहिली होती, परंतु तोही फार काळ तक धरू शकला नाही आहे. गौरव घोसाळकरनं आल्या आल्या पहिल्याच बॉलवर षटकार उडवत सामन्याची अस्तित्व अजून टिकून ठेवलं आहे. 8 बॉल 40. 8-48. त्याच्यामुळे षटकार 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 2 बॉल शिल्लक राहतील जर का प्रत्येक बॉलवर षटकार ठोकला तर. परंतु अजूनही सामना नाही संपला आहे, कारण क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलाच खेळ आहे. क्या बात. आला रे आला. आणखीन दुसरा आलाय. आता माझी पाळी आहे, त्याच्यामुळे या खेळामध्ये आम्ही अस्तित्व जाऊ देणार नाहीयेत. सामना कुठेही जाऊ दे, आमचा लढवय्या खेळ करण्याचं धाडस मनगटामध्ये आजही आहे. गौरव घोसाळकर काय फटका दाखवलाय. लागोपाठचा दुसरा षटकार. घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. या षटकारानं योगेश पेनकरला आपली जागा सोडावी लागली आहे. या षटकारानं योगेश पेनकर आपली जागा सोडून गोलंदाजापर्यंत यावं लागलाय. वन साईड चाललेला सामना या 2 मोठ्या फटक्यानं दाखवलं की बाबा रे सामना बनलाय. 7 बॉल 34. 7 बॉल 34 धावांची गरज. फरदीन काजी अजूनही त्याच्याकडे निहाळतोय, पाहतोय की बाबा रे सामना संपला नाहीये. सामना येणार, सामना बनणार आणि सामना कोणीतरी जिंकणार. या बॉलवर जर मोठा फटका आला ना तर कमाल बनवू शकली असती, कारण या मोठ्या फटक्यानं तिसीच्या आजचं अंतर राहिलं असतं. रिव्ह्यू घेण्यात आला आहे. बॅटिंग साईड. येस, बॅटिंग साईडनं रिव्ह्यू अप्लाय केला आहे आणि त्याच्यामुळे इथे मात्र 34 धावांची गरज अजूनही उरली आहे. शुभम बेनेवर ठोकलेलं आहे. 2 षटकारानं सामना बनलाय जरूर. त्याच्यामुळे या बॉलवर नेमकं काय राहील, गणित काय राहील. या बॉल सामना कमाल बनलाय, कमाल बनलाय. 7 बॉल 34 धावा. खरं तर नाकाजी तारेकर विचार केला ना तर एक वेळी पारगावचा संघ खेळायचा त्यावेळेला लोक म्हणायची की पारगावकर फक्त खेळू शकतात, मॅचेस ठेवू शकत नाही. परंतु आज इतिहासानं कूच बदलली आणि रायगडमधल्या सगळ्या टॉपच्या मॅचेस याच पारगावच्या नानोबा मैदानावरती होत आहेत. सगळ्यात मोठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. एक्झॅक्टली जिंकत राहिलं ना की लोक म्हणतात की मॅचेस ठेवून बघा. विशाल जितेकरच्या बाबतीतही तसंच झालं होतं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि त्याच्यामुळे विशाल जितेकर जेवढा मैदानावरती ताकदवान खेळला ना तेवढ्याच ताकदीच्या मॅचेस रायगड प्रीमियर लीग रायगडच्या कानाकोपऱ्यातून रबर बॉल खेळायला प्रवृत्त केलं लोकांना. आणि पारगावच्या मैदानावरती एक सर्वोत्तम लीग वर्ष क्रमांक 2 उभं केलं. आणि जेवढं बेस्ट देता येईल ना तेवढं विशालजी जितेकर आणि त्यांच्या संपूर्ण कमिटीनं उभं केलं आहे. विशाल सर तुमचंही विशेष कौतुक आणि तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. दिवस सगळ्यांचे येत आहेत. फक्त वाट बघा. वाट पाहिली जाईल का की वाट लावली जाईल. 6 बॉल 34 धावांची गरज. कळतच नाही पावसाळा आहे की उन्हाळा. पाऊस पडला तरी गरम होतो आणि पाऊस नाही पडला तरी गरम होतोय. हिवाळ्यात आता पाऊस पडेल की गरमी लागेल हा प्रश्न. बदललेली माणसं आणि त्याबरोबर बदललेलं हे वातावरण. आता या वातावरणामध्ये नेमकं का होईल. महेश मधने 6 बॉल 34. पहिला बॉल, पहिला षटकार. फक्त धावा मोजायच्या षटकारानं. 5 षटकार आणि 1 चौकार हीच ती भाषा. पहिल्या बॉलवर पहिला आलाय.
पहिला षटकार, 4 षटकार 1 चौकार. नेमकं काय घडेल? 1 डॉट बॉल. तळा संघ आनंद उत्सव साजरा करेल, परंतु प्रत्येक बॉलवर येणारा मोठा फटका फरदीन काजीला आनंद उत्सव साजरा करण्यासाठी तयार ठेवेल. अरे सामना संपला नाहीये, सूर्य अजून मावळलाच नाहीये. उगवण्याची हिंमत आमच्यात आहे. पुन्हा एकदा खडकावर जरी टाकलं ना तरी जर हिंमत असेल ना तिथे उगवण्याची ताकद ठेवतो हा संघ. हा फरदीन काजी तोच उडवतोय. लागोपाठचा दुसरा षटकार 1 डॉट बॉल. प्रेक्षक 24 लाईव्ह इव्हेंट्स RPLच्या सामन्याचा आनंद घेत आहेत. तर विनंती करेन, आपल्या मुलाचा चॅनल आहे, विनंती आहे सगळ्या प्रेक्षकांना की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला मुलगा पुढे गेला पाहिजे. फरदीन काजी जीवाच्या आकांतानं या सामन्यामध्ये जान लावतोय, लढतोय. अरे 99 धावांचा टप्पा गाठण्याचं धारिष्ट्य आमच्या या फलंदाजीमध्ये दाखवला जातोय. थर्ड इन अ रो, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. तिसरा महेश मदनेला उडवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. फरदीन काजीना मागची जखम ताजी करत उडवले जात आहेत. तिसरा षटकार. या सामन्याचा आनंद खऱ्या अर्थानं पंढरपूरहून आमचे आनंदजी बुवा घेत आहेत, त्यांचं विशेष कौतुक. 34 धावांची गरज शेवटच्या 6 बॉलमध्ये आणि पहिल्या 3 बॉलमध्ये 3 षटकार फरदीन काजीचे. उरलेल्या 3 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. 16 मध्ये 44 बनवलेत. किती बनवलेत याला 0 महत्त्व आहे, किती बनवायचेत याला सगळ्यात मोठं महत्त्व आहे. कारण 3 बॉल 16 धावा. महेश मदनेला एक चांगला बॉल टाकायचा आहे, परंतु फरदीन काजीला प्रत्येक बॉल टोलवायचा आहे. और एक इट्स अ 50. 17 बॉल मध्ये 50 धावांचा विस्फोटक खेळ. हात उंचावून बॅट फिरवत दाखवला जातोय रुबाब. हा थाट पहा. एकदा उघड्या डोळ्यांनी या फलंदाजीचा आनंद घ्या मित्रांनो. ऑनलाईन पेक्षा ऑफलाईनला काही मजा असते ना, ती आगळी वेगळी मजा या सामन्यामध्ये पाहायला मिळते. साहिल चव्हाण आता मात्र फरदीन काजी लढतोय. 5वा खेळाडू ज्याच्या या स्पर्धेमध्ये 100हून अधिक धावा बनवले जात आहेत. लागोपाठच्या 4 बॉलमध्ये 4 षटकार खेचत महेश मदनेला आसमान दाखवले जात आहेत. 2 बॉल जिंकण्यासाठी मात्र 10 धावांची गरज. मॅजिक तळा संघाचा आनंदोत्सव पाहतो. फक्त 6 बॉल मधना 1 बॉल डॉट टाकायचा होता. अखेरकार 5वा बॉल डॉट आला आणि आता कुठे 99 धावा जमून सुद्धा कांचन सर, शेवटच्या षटकामध्ये 34 धावा ठेवून सुद्धा कांचन सर इथे श्वास अटकला होता. निश्वास टाकला तळा संघाच्या सगळ्या खेळाडूंनी. 1 बॉल 10 धावा. प्रत्येक बॉलला सांगतो, काळजी करू नका तुम्ही अजिबात, लक्ष ठेवा फक्त. 1 बॉल 10 धावांची गरज. फरदीन काजी काय लढलाय मित्रांनो, लढलाय. 1 लीगल बॉल तळा संघाला विजय देईल. आणि अखेरकार शेवटच्या बॉलवर क्लीन बॉल केलं फरदीन काजीला. परंतु जरी तळा संघ जिंकला असेल ना, फरदीन काजीनं मात्र सगळ्यांची मनं जिंकली आहेत. मनं जिंकणाऱ्या फरदीन काजीचं अभिनंदन. तळा संघ योग्य वेळी योग्य अचूक कामगिरी. खऱ्या अर्थानं योगेश पेनकरची तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. सुपर 16 मध्ये क्वालिफाय झालाय, पण हार्ड लक अमित नाईक टीम.
दोन आयकॉन म्हणजेच फरदीन काजी आणि निखिल जाधव दोघांना विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारा. निखिलजी जाधव आणि फरदीन काजी सर, आपल्याला विनंती आहे की आपण या आणि आपला सन्मान स्वीकारा. किरणजी मडवी सर वाघिलीवाडा, एक आदर्श व्यक्तिमत्व, यांचे आगमन, त्यांचं विशेष कौतुक. आणि त्याचबरोबर योगेश फेनकर ज्यांनी 50 लगावली, त्यासाठी विशालजी जितेकर यांच्याकडून तब्बल 1000ची बक्षीस, आयोजकाकडून 1000 रुपयाचे, स्पॉन्सरकडून 1000 रुपये, अफजलभाई यांच्याकडून तब्बल 2000 रुपये जीपे आणि गणेशजी यादव यांच्याकडून 1000